नमस्कार मंडळी, मी पूनम बच्चाव, पूनम अन्नपूर्णा किचन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। तुमच्या बॅकड्रॉप बघून लक्षात आलंच असेल की मी चंदीगडमध्ये नाहीये, मी माझ्या सासरी आलेली आहे मालेगावला। आणि या माझ्या सासूबाई आहेत सौ सुमन बच्चाव आणि या माझ्या जाऊबाई आहेत सौ वैशाली बच्चाव। आणि आज आम्ही आपल्याकरता आणलेली आहे एक ट्रेडिशनल रेसिपी। आम्ही बनवणार आहोत उडदाच्या डाळीपासून आणि गव्हापासून बनलेले डिंकाचे लाडू, थंडीचे आपले स्पेशल लाडू। तुम्ही बघू शकतात आम्ही पारंपरिक पद्धतीने हे उडदाचे आणि गव्हाच्या पिठाचे थंडीचे लाडू बनवलेले आहेत। हे आम्ही दोन्ही पद्धतीने साखरेचे आणि गुळाचे दोन्ही पद्धतीने दाखवणार आहोत। यापूर्वी आपण मेथी डिंकाचे लाडू आणि आळीवाचे लाडू बघितलेले आहेत, त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे। मी आशा करते हे लाडूही तुम्हाला खूप आवडतील। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग झटपट जाणून घेऊया याचे साहित्य आणि बनवूया पारंपरिक पद्धतीने बनवलेले उडदाचे आणि गव्हाच्या पिठाचे थंडीचे लाडू। रेसिपी सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर येथे नवीन असणार किंवा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब नसेल केलं तर याला नक्की सबस्क्राइब करा। हे अगदी फ्री आहे। सोबत जी बेल आयकन आहे तिलाही क्लिक करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। सर्वप्रथम आपण 1 किलो गहू घेतलेला आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे। 1 किलो गव्हाला आपण पाव किलो उडदाची डाळ घेतलेली आहे, तिलाही धुवून घेतलेला आहे। आणि उडदाची डाळ आणि गहू यांना आपण एका सुती कपड्यावरती वाळून घेणार आहोत। या ठिकाणी पाव किलो बदाम आणि पाव किलो काजू घेऊन त्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत। तुम्हाला साहित्यांची पूर्ण लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मिळेल। त्यानंतर आपण पाव किलो खसखस घेऊन त्यालाही मंद गॅसवरती छान भाजून घेतलेलं आहे। आपले गहू आणि उडदाची डाळ ही आता छान कोरडी झालेली आहे, त्यालाही आपण आता खरपूस भाजून घेणार आहोत। गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे। आता गहू आणि उडदाची डाळ आपण गार होऊ देणार आहोत, तोवर आपण बाकीची तयारी करून घेत आहोत। थोडंसं तूप घेऊन या ठिकाणी आपण डिंक थोडं थोडं करून फुलवून घेणार आहोत। तुपामध्ये तळल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी डिंक आपलं छान फुललं आहे। आता गार झालेले गहू आणि उडदाची डाळ आम्ही आमच्या घरघंटीतच दळून घेत आहोत। तुम्ही बाहेर गिरणीवरती जाऊन त्याचं पीठ करून आणू शकता। गव्हाचं पीठ आणि उडदाच्या डाळीचं पीठ आपल्याला मिक्स नाही करायचं आहे, आपल्याला त्याला तुपातही वेगवेगळंच भाजायचं आहे। या लाडूंसाठी आपण सर्व मिळून 1 किलो साजूक तूप वापरणार आहोत। तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण गाईचं तूप वापरलेलं आहे। जाड बुडाच्या कढईमध्ये थोडंसं तूप घेऊन आपण गव्हाचं पीठ छान खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत। या ठिकाणी आपलं गव्हाचं पीठ छान भाजलं गेलेलं आहे, तांबूस रंग त्याला आलेला आहे। भाजलेलं पीठ एका ताटात आपण काढून घेतलेलं आहे। त्याच कढईत आपण आणखी थोडंसं तूप टाकून उडदाची डाळीचं पीठ छान भाजून घेणार आहोत। गव्हाचं पीठ थोडंसं कमी तुपात भाजलं तरी चालतं, मात्र उडदाच्या डाळीसाठी आपल्याला जास्त प्रमाणात तूप घ्यावं लागणार आहे। आपण आवश्यकतेनुसार 2 ते 3 मोठे चमचे तूप या ठिकाणी घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्या डाळीच्या पिठाचा रंगही चेंज झालेला आहे। मंद गॅसवरती आपण ह्याला छान खमंग वास येईपर्यंत भाजून घेतलेला आहे। आपण भाजलेली खसखस आता दळून घेणार आहोत आणि तीही या डाळीबरोबरच आपण छान मिक्स करून घेतलेली आहे। दळलेल्या खसखसलाही आपण या गरम भाजलेल्या पिठामध्ये छान भाजून घेतलेलं आहे। आता भाजलेलं डाळीचं पीठ आपण गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। यानंतर या ठिकाणी अर्धा किलो किसलेलं खोबरं कोरडंच मी त्या गरम कढईत भाजून घेतलेलं आहे। 100 ग्रॅम आपण गोडंब्या वापरणार आहोत। या आयुर्वेदिक गुणधर्मयुक्त गोडंब्या तुम्हाला कुठल्याही ग्रॉसरी शॉपमध्ये मिळतील, त्यांना आपण दळून घेतलेलं आहे। 20 ग्रॅम वेलदोडे या ठिकाणी आपण तव्यावरती कोरडे भाजून घेतलेले आहेत आणि वेलदोड्यांसोबत 1 जायफळ आपण मिक्सरमध्ये थोडीशी साखर टाकून छान दळून घेतलेली आहे। या ठिकाणी आपण भाजलेलं गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ छान हाताने एकजीव करून घेणार आहोत। अशा पद्धतीने दोन्ही हातांमध्ये आपण हे पीठ चोळून याच्यातल्या असलेल्या गुठळ्या नाहीशा करून घेणार आहोत। आता भाजलेल्या खोबऱ्यामध्ये आपण 1 किलो खारीक पूडही टाकून त्यालाही भाजून घेणार आहोत। जास्त तापलेल्या कढईत जर खारीक पूड टाकली तर ती कडक होऊन जाते, ते आपल्याला होऊ द्यायचं नाहीये, म्हणून खोबऱ्यासोबतच आपण खारीक पूड थोडीशी गरम करून घेणार आहोत। आता हे पण आपण आपल्या भाजलेल्या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत।
दळलेली डिंक पण आपण याच्यात टाकून घेतलेली आहे। आता कढईत पुन्हा थोडंसं तूप गरम करून आपण आपले मेवे भाजून घेणार आहोत। तुम्ही बघू शकतात आपण काजू आणि बदाम छान तुपामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत आणि आपल्या गव्हाच्या पिठामध्ये आपण मिक्स करून घेतलेलं आहे। आता थोडंसं तूप गरम करून आपण आपल्या दळलेल्या गोडंब्या या ठिकाणी फ्राय करून घेत आहोत। त्याला पण आपण आपल्या मिश्रणात मिक्स करून हे सगळे साहित्य छान एकजीव करून घेतलेले आहेत। आता या सर्व मिश्रणाला आम्ही 2 एकसारख्या भागात डिवाइड करून घेतलेलं आहे। एका भागात अर्धा किलो पिठी साखर टाकून आपण साखरेचे लाडू बनवणार आहोत आणि उरलेल्या भागामध्ये आपण गूळ टाकून त्याचे गुळाचे लाडू बनवणार आहोत। आमच्या दादांना आणि जेठजींना डायबिटीज आहे, त्यामुळे आम्हाला साखरेचे आणि गुळाचे 2 वेगळ्या पद्धतीचे लाडू करावे लागत आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचे किंवा साखरेचे लाडू करू शकतात। प्रमाण आपलं 1 किलोचंच राहणार आहे। 1 किलो पिठी साखर किंवा 1 किलो किसलेला गूळ आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे। आम्ही दोन्ही जावा मिळून आईंनी सांगितलेल्या पद्धतीने लाडू बांधत आहोत। या दिलेल्या प्रमाणामध्ये आमचे 60 लाडू साखरेचे आणि 60 लाडू हे गुळाचे बनलेले आहेत। म्हणजे 1 किलो गव्हाच्या पिठापासून जर तुम्ही हे लाडू बनवत असणार, खाली दिलेल्या साहित्यांप्रमाणे तुमचे 120 अशा या मध्यम आकाराचे लाडू तयार होतील। हे लाडू तुम्ही 1 ते 1.5 महिन्यापर्यंत रूम टेम्परेचरवरती डब्यामध्ये ठेवू शकतात। हे अजिबात खराब होत नाही। प्रवासात हे उत्तम असतात आणि थंडीच्या दिवसांमध्ये तर याचे फायदे अनेकच आहेत। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे हे लाडूंचं सेवन करू शकतात। तुम्ही पण अशा पद्धतीने लाडू नक्की करून पहा आणि ते कसे बनले हे आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा। आता उरलेल्या मिश्रणाचे आपण गुळाचे लाडू बनवणार आहोत। थोडंसं तूप घेऊन मी या ठिकाणी 100 ग्राम मेथी पूड टाकून घेतलेली आहे। तुमच्या लक्षात आलं असेल की साखरेच्या लाडूंमध्ये आपण मेथी पूड नाही टाकलेली आहे, गुळाच्या लाडूंमध्ये आपण ही टाकत आहोत। आपण उरलेल्या तुपामध्ये अर्धा किलो किसलेला गूळ टाकून त्याला विरघळून घेणार आहोत। तुम्हाला जर या पद्धतीने तुपामध्ये गुळाचा पाक नसेल करायचा तरीही तुम्ही फक्त गुळाची पावडर वापरून हे लाडू बनवू शकतात। आजकाल इझिली अवेलेबल असते ती पावडर, तुम्ही आपल्या मिश्रणात कालवून घ्या आणि आवश्यकतेनुसार आणखीन तूप टाकून लाडू बांधून घ्या। सगळ्यात शेवटी आपण वेलदोडे आणि जायफळची जी पूड केलेली आहे ती याच्यात मिक्स करणार आहोत आणि याचे लाडू बांधून घेणार आहोत। हे मिश्रण थोडं गरम असतानाच आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत। पूर्णतः थंड झाल्यानंतर लाडू बांधणं थोडंसं कठीण होऊन जातं। हे गहू आणि उडदाच्या पिठापासून बनलेले डिंकाचे लाडू शक्तिवर्धक असतात। तुम्ही याला बाळंतिणीला देऊ शकतात। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण हे लाडू सकाळी नाश्त्यामध्ये दुधासोबत घेऊ शकतात। या लाडूंमध्ये असलेले डिंक, खसखस, खारीक, खोबरं या पदार्थांमुळे हे हिवाळ्यात अतिशय फायदेशीर ठरतात। हाडांना मजबूत बनवतात आणि आपली प्रतिकारशक्ती पण वाढवतात। तुम्ही वेळात वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते। तुम्ही पण या पद्धतीने उडदाच्या डाळीचे आणि गव्हाच्या पिठाचे थंडीचे लाडू नक्की करून पहा आणि ते कसे बनले हे मला कमेंट करून अवश्य कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळींसोबत त्याला शेअर करा। तुम्ही जर माझ्या चॅनलला फर्स्ट टाइम व्हिजिट केलं असणार किंवा अजून याला सबस्क्राइब नसेल केलं तर यालाही नक्की सबस्क्राइब करा। हे अगदी फ्री आहे। सोबत जी बेल आयकॉन आहे तिलाही क्लिक करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती फॉलो करू शकतात। लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत। तुम्ही तुमचे सजेशन्स, फीडबॅक आणि रेसिपी रिक्वेस्ट पण मला कमेंट करून कळवू शकता। पुन्हा भेटूया एका अशाच रुचकर आणि पारंपरिक रेसिपी सोबत। तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, स्वस्थ राहा, सुरक्षित राहा, आनंदी राहा। नमस्कार।